नमस्कार. या ठिकाणी आपल्यासोबत किशोर चोंदे आहे, ज्याची अ, निवड झालेली आहे वर्धा तलाठीसाठी. आणि आपण यासाठी आज आलेलो आहे की जे कागदपत्रांची तपासणी चालू आहे, वेगवेगळ्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला कागदपत्र तपासणीसाठी बोलवता आहेत. नेमकं कागदपत्रांची तयारी कशी करायची, त्या ठिकाणी जात असताना नेमकं काय काय करून जायचं ते आपल्याला आज बघायचं आहे. याला जो मेल आलेला आहे वैयक्तिक, तो मेल माझ्या समोर आहे आणि त्या अनुषंगाने किशोरनी जी तयारी केली आहे, आपण त्याला काही प्रश्न विचारत जाणार आहे, ज्याच्यातून तुमचे जेवढे काही मित्र आहेत तलाठी झाले सगळ्यांना एक दिशा भेटेल आणि तुमच्या चुका होणार नाही, त्याकडे आपण लक्ष देऊया. किशोर, तुझं तलाठी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे वर्धा या ठिकाणी. सर्वप्रथम तुझं स्वागत आहे आणि अभिनंदन आहे. तुमचा निकाल लागला. निकाल कोणत्या तारखेला लागलाय? निकाल 24 जानेवारी 2024 ला निकाल लागला. आणि त्याच्यानंतर मग कागदपत्र तपासणीचं हे कधी आलेलं आहे तुम्हाला? मेल 2 दिवसांनी मेल आला. त्याच्या 2 दिवसांनी लगेच मेल आलेला आहे आणि तुला पुढे कागदपत्र तपासणीसाठी बोलवलेलं आहे. ओके. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तलाठी पदभरती 2023 निवड यादी आणि प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांनी कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहायचं आहे. तुम्हाला तारीख दिलेली आहे आणि तुमचा टायमिंग दिलेला आहे. आता याच्यामध्ये तुला समजा तुझं एक तारीख तुला दिली की 5 फेब्रुवारीला तुला जायचं आहे, तुला 9:45 ला तिथे हजर राहायचं आहे. तर मग तू तिथे किती वाजेपर्यंत पोहोचावं असं तुझं प्लॅन आहे? मी सर तिथे सकाळीच पोहोचणार, म्हणजे आदल्या दिवशी तिथे जाणार. ओके. येस. आदल्या दिवशी तिथे जाऊन सकाळी बरोबर वेळेवर हजर राहायचं. बरोबर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे की तुम्हाला जो टायमिंग दिलेला असतो, आपण म्हणणार 9:45 ला टायमिंग दिला आहे, इथून ते 400 किलोमीटर अंतरावर किंवा 300 किलोमीटर अंतरावर दुसरा जिल्हा आहे आणि तुम्ही मग 9:30 ला मी तिथे पोहोचेल असं त्या ठिकाणी करू नका. कारण की काय होतं, तुम्हाला टायमिंग दिलाय, काही ठिकाणचं प्रशासन स्ट्रिक्ट असू शकतं. त्यांनी 9:45 ला टायमिंग दिलाय, त्यांनी 50 पोरं बोलवलेली आहेत. 9:45 ला पहिले 50 पोरांची हजेरी घेऊ शकतात त्या ठिकाणी आणि चला जेवढे आले त्यांना मध्ये घ्या, इतर बाहेर, असंही करू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल नाही मी संध्याकाळच्या वेळेस पोहोचेल किंवा दुपारी 12 वाजता पोहोचेल, तसं करू नका. टायमिंगच्या आधी पोहोचा. तुम्हाला 10चा टायमिंग दिलाय, 9 वाजता त्या ठिकाणी पोहोचा. सगळ्यात महत्वाचं. आता एक जनरल किशोर, जेव्हा तुला हे पत्र आलं तेव्हा कोणकोणते डॉक्युमेंट्स तू कशा पद्धतीने हे केले, की कोणते डॉक्युमेंट्स महत्वाचे वाटतात तुला, की त्याच्या थोड्या अडचणी होऊ शकतात किंवा त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल? त्यांनी लिस्ट दिली सर, सर्व लिस्ट दिलेली आहे. त्यानुसार मी डॉक्युमेंट केले सर. आपण त्या लिस्ट मधलं एक डॉक्युमेंटचं हे करत चालू, म्हणजे लक्षात येईल. त्यांनी म्हटलंय की उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांची मूळ कागदपत्र साक्षांकित छायाप्रती 2 संच खालील क्रमाने लावून ठेवा. सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला 2 फाईल्स करायच्या आहेत. साध्या फाईल्स करा. साध्या फाईल्स भेटतात 10,000 रुपयावाले. त्या फाईल्स मध्ये एक काय म्हटलंय, मूळ कागदपत्र तुम्हाला एकतर ओरिजिनलचा एक संच ठेवायचा आहे आणि त्याच्यासोबत 2 झेरॉक्स संच ठेवायचे आणि ते छायांकित करून ठेवायचे. छायांकित करायचे म्हणजे अटेस्टेड पाहिजे, मग ती स्वतःच लागणार की कोणाचं अधिकाऱ्याचं लागणार तो विषय आहे, त्याच्यावर आपण बोलू. ओके. पहिला मुद्दा या ठिकाणी आहे, चारित्र्य पडताळणी साक्षांकन नमुना सोबत संलग्नित करण्यात येत आहे. हा त्यांच्याकडून तुम्हाला भेटलेला आहे. हा त्यांनी पाठवलेला आहे सर, बरोबर. पाठवलेला आहे. बरोबर. त्याची झेरॉक्स काढून आपल्याला तो भरून द्यायचा. बरं, त्याच्यामधून तुला काय काय जाणवलं, काय काय त्याच्यामध्ये विचारलेलं आहे? त्याच्यामध्ये माहिती विचारली सर, आपण त्या माहितीनुसार तो भरून द्यायचा. तुमच्यावर काही गुन्हे वगैरे दाखल आहे का, तुमचं चारित्र्य सगळं त्यांना, तुम्हाला मग त्याच्यातून काही गावाकडे पोलीस पाटलाचं वगैरे काही घ्यावं लागलंय का? काहीच नाही सर. सरपंच वगैरे काही कोणाचं काहीच गरज नाही. तुम्हाला स्वतःला भरून स्वतःची साईन करून द्यायचं आहे की हे स्वतः मी लिहितोय आणि खरं माहिती या ठिकाणी देतो आहे. म्हणजे अटेस्टेशन फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. याचा सुद्धा ओरिजिनल फॉर्म भरून त्यासोबत 2 झेरॉक्स संच तुला जोडून ठेवायचे. ओके. तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे. अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता म्हटलेलं, यासाठी तू काय जोडतोय? 10वीचं मार्क मेमो आणि प्रमाणपत्र. HSC 10वीचं मार्क मेमो आणि प्रमाणपत्र तू त्या ठिकाणी त्याचं ओरिजिनल एक घेणार, 2 झेरॉक्स. झेरॉक्सवर तू स्वतःच सहीने अटेस्टेड करतोय की काही कोणाचं हे केलंय? त्याला जिल्ह्यानुसार वेगवेगळे आहे सर. आम्हाला सेल्फ अटेस्टेड सांगितलं. सेल्फ अटेस्टेड. आणि मला असं वाटतं आता सध्या म्हणजे न्यायालयाने तो निकाल दिलेला आहे की तुम्ही सेल्फ अटेस्टेड करू शकता. तुम्हाला कोणत्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याकडे किंवा कोणत्या एखाद्या डॉक्टरकडे किंवा एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्याकडे, जे जुन्या काळात होतं की गॅजेटेड ऑफिसरचं तुम्हाला अटेस्टेशन लागायचं, मला वाटतं ते लागणार नाही. हा, तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तसं दिलेलं असेल, त्यांनी स्पेशल उल्लेखच केला असेल की गॅजेटेड ऑफिसरचा असावं, तर मग तुम्ही ते घेऊ शकता. तिथे काही प्रॉब्लेम नाही. पुढचा मुद्दा आहे वयाचा पुरावा, 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला. इथे काय जोडतोय? 10वीचं सर. 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर आपली जन्मतारीख त्या ठिकाणी आहे, म्हणजे तो पुरावा तुझ्याकडे झाला. शैक्षणिक अर्थ 10वी-12वीचं सांगितलं. 10वी-12वी ते दोन्ही आहे तुझ्याकडे, म्हणजे मार्क मेमो आणि प्रमाणपत्र दोन्ही, गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. ओके. जातीचं प्रमाणपत्र? जातीचं सर, जातीचं म्हणजे कास्टनुसार वेगवेगळं आहे. जो ज्याची जी जात आहे त्याला त्याचं कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी ठेवायचंय
आणि जात वैधता प्रमाणपत्र म्हटलंय, म्हणजे जे कास्ट मधले मित्र आहेत त्यांना व्हॅलिडिटी ठेवायची. फक्त जात प्रमाणपत्र असून तुमचं जमणार नाहीये, तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा सोबत लागणार आहे. मला वाटतं याच्यामध्ये काही नियम असतात ते आता आपण तू त्याच्यात नाहीये समजा, पण 6 महिन्याचा कालावधी देतात ते कास्ट व्हॅलिडिटीसाठी. तो एक असतो, तो तिकडचा नियम आहे. आदिवासी प्रमाणपत्र कोणाच्या सहीचं काढलंय? हे आपलं तहसीलला भेटतं. तहसीलदाराचं नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल नावाचं जे आहे ते आदिवासी, म्हणजे तिथे ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला चालणार नाही. नाही. ओके, तो एक मुद्दा लक्षात घ्या. काही नवीन मित्र असतात त्यांना वाटतं आदिवासी आहे म्हणजे ग्रामपंचायतीचं रहिवासी, तहसीलचं लागतं. तहसीलचं लागतं. ओके, ते तुम्ही काढलेलं असणार आहे सगळ्यांनी. नसेल तुम्ही ते ग्रामपंचायतचं तलाठी ग्रामसेवकाची दाखली घेऊन तहसीलच्या ते सेतू कार्यालयातून तुम्हाला ती 2 दिवसातही भेटू शकतं. अर्जंट तुम्हाला एका दिवसातही ती भेटू शकतं, तिथे काही प्रॉब्लेम नाहीये. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल काढलेलं आहे. ते आपल्यासाठी नाही सर. तुला ती लागू नाहीये. तुमचं म्हणजे तू ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून तुझं सिलेक्शन झालं. एक लक्षात घ्या, जे ईडब्ल्यूएस आहे ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे ऑलरेडीच. त्यांचं ईडब्ल्यूएस कधी निघतं? जर त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल तरच ईडब्ल्यूएस निघतंय. त्याच्यामुळे ईडब्ल्यूएस वाल्यांना नॉन क्रिमिलियरची गरज नाही, हे लक्षात घ्या. बरोबर? त्यांना हा, पण इतर जे आहेत, तुम्ही ओबीसी मध्ये असाल, एससी एसटी ला नॉन क्रिमिलियरची गरज नाही. तुम्ही ओबीसी असाल, एसबीसी असाल, व्हीजे, एनटी वगैरे इतर याच्यात असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागेल. ओके, ती एक लक्षात राहू द्या. आधी ओपनच्या महिलांना नॉन क्रिमिलियर लागायचं, आता गरज नाहीये. बरोबर? तो एक नवीन त्या ठिकाणचा हे आहे, निर्णय आहे. संगणक प्रमाणपत्र एमएससीआयटीचं प्रमाणपत्र लागणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, 4 पासपोर्ट फोटो. ओके, आहे ते. हो सर. याच्यात पासपोर्ट फोटो तू काय कधीचे? लेटेस्ट मधले सर. लेटेस्ट. इथे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, पासपोर्ट फोटो हा लेटेस्ट मधला असू द्या, किमान तुम्ही फॉर्म भरला तेव्हाच तरी असू द्या, नाहीतर मग अडचणी येऊ शकतात. फार जुना फोटो तुम्ही जोडलेला आहे, बऱ्याच गोष्टी आहे, पाठीमागे ते फोटो एक साधारण रंग असला पाहिजे वगैरे, त्या गोष्टी मला वाटतं त्या जाहिरातीमध्ये दिलेल्या असतात त्या फॉर्म भरण्याच्या वेळेस. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, याच्यामध्ये तू काय जोडतोय? ईडब्ल्यूएस ना? हो. अराखीव मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आरक्षणाचा दावा असेल ते दोन्ही एकच झालं. ते सामाजिक आणि आर्थिक मागास म्हणजे ईडब्ल्यूएस मध्ये तू जातो आहे त्या ठिकाणी. मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, म्हणजे काय तिथं स्पेसिफिक सब्जेक्ट पाहिजे सर? मराठी आणि हिंदी? नाही, मराठी. मराठी ते 10वीच्या वेळेस असतं सर. 10वीला तुम्हाला हिंदी सुद्धा आहे आणि मराठी आहे, त्याच्यामुळे 10वीचं द्यायचं सर. आणि याच्यात पुन्हा आणखी एक सांगतो, म्हणजे तुमच्यातल्या ज्या मित्रांचं मराठी आणि हिंदी, समजा 10वीला एखाद्याचं मराठीच नाहीये किंवा हिंदी नाहीये तुमच्या 10वीच्या याच्यावर प्रमाणपत्रावर, मग तुम्ही म्हणाला आम्ही काय करायचं, तर तुम्हाला सूट मिळत असते. त्यांचं म्हणजे आता आम्ही सरकारी नोकरीमध्ये जेव्हा काम केलं किंवा जेव्हा जॉईन झालो, ज्यांचं 10वीला मराठी हिंदी नव्हतं त्यांना 2-3 वर्षाचा चान्स दिला जातो आणि त्या कालावधीमध्ये ती परीक्षा पास करावी लागते. म्हणजे ज्यांचं नाहीये त्यांच्यासाठी सांगतोय, तसं आपल्याकडे महाराष्ट्र शासनामध्ये जवळपास कंपल्सरीच आहे त्या गोष्टी. पुढे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जे तुम्हाला जोडलेलं आहे म्हटलंय, त्याला फक्त भरून द्यायचं तुम्हाला. त्याला फक्त भरून द्यायचं आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला एक तो नमुना कुठेही भेटतो. आता ऑलरेडी यांना दिलेलाच आहे, तो जोडून द्यायचा आहे. आता याच्यात काय आहे, लहान कुटुंबाचं आता ज्याचं लग्न झालेलं नाही त्याला काही प्रॉब्लेमच नाही. ज्याचं लग्न झालंय त्याला ती विशिष्ट तारीख दिलेली आहे, त्या तारखेनंतर तिसरा आपत्ती नको. त्याच्या आधी असेल तर काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे जे अंशकालीन वगैरे जे जास्त सिनियर लोक आहेत, काही ना 3 आपत्ती असतात, पण ते विशिष्ट तारीख आहे, ते वर्ष आहे, मला वाटतं 2000-2003 दरम्यानचं आहे. हा, तर ते त्या तारखेच्या आधी नको, आधी असेल तर चालेल, नंतर नको, तिसरा आपत्ती. ओके, एवढं तुम्हाला द्यावं लागतं. अनुभव प्रमाणपत्र? अनुभव नाही सर आपल्याला, ते काही कंपल्सरी नाही. अनुभव ज्याच्याकडे असेल, आता हे अनुभव म्हणजे कोणासाठी मुख्यत्वे, इथे एक सांगतो इथलचा अर्थ काय होतोय, जे कोतवाल वगैरे होते त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, किंवा काही जण ऑलरेडी एखाद्या ठिकाणी शिपाई म्हणून काम करत आहेत, कुठेतरी सरकारी निमसरकारी संस्थेमध्ये तलाठीपेक्षा खालच्या पदावर एखाद्याने काम केलंय आणि त्याला अनुभव आहे, तर ते जोडू शकतात. ती कंपल्सरी नाहीये. तो एक मुद्दा या ठिकाणी आहे. साक्षांकन नमुन्यामध्ये तुम्हाला छायाचित्राची प्रत जोडायची, तो जो 5 सेंटीमीटर गुणिले 7 सेंटीमीटर आहे, तो फोटो नवीन काढून तुम्हाला चिपकवायचा. याच्यात ज्यावेळेस आपण फॉर्म भरलेला आहे सर, त्याची प्रिंट पण सांगितली, त्याची प्रिंट, त्या फॉर्मचं, ती ऍप्लिकेशनची प्रिंट. हा, तुम्ही तेव्हा पेमेंट केलंय त्याचे ते हार्ड कॉपीज तुम्हाला 2-2 प्रतिमध्ये न्यायचे आहे. ओके, आणि हे सगळं तुमचं जे हे आहे डेट कागदपत्र तपासणीचे, त्याच्या 2-4 दिवस आधी हे सगळं तयार करून ठेवा. कारण तुम्ही म्हटले उद्या कागदपत्र तपासणी आहे आणि आज मी झेरॉक्स काढणार आहे, आज मला फोटो काढायचे, काय होतं गडबडीमध्ये ना आपलं एखादी गोष्ट विसरू शकतो, आणि चुकीला माफी नसते इथे, ते चुका शोधत असतात. म्हणजे तुम्ही सापडणार आणि मग ते पुढे काय होतं ते तुम्हाला कळेल. तर त्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे त्याच्यापासून जपा. आधीच तुम्हाला व्यवस्थित सगळी काळजी घ्यायची आहे.
हा खाली साक्षांकन नमुना आहे ना. हो नमुना. तुम्हाला नाव भरायचं, सगळ्यात महत्वाचं नाव जे आहे ना व्यवस्थित तिथे जर सांगितलंय काय आधी भरायचं काय नंतर भरायचं तसंच भरा. इंग्लिशमध्ये सांगितलं असेल इंग्लिशमध्ये भरा, मराठीतलं मराठीमध्ये भरा, गावाचा पत्ता वगैरे सांगितलेला आहे. साक्षांकन नमुन्याबद्दल बोलतोय आम्ही. त्याच्यानंतर आधार कार्डचा क्रमांक तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे. पॅन कार्ड असेल तर लिहा, नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. राष्ट्रीयत्व, जन्मदिनांक, सध्याचं वय, वयाचं तुम्हाला इंटरनेटवर टाकून तुमचं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून ते टाका त्यानुसार. मॅट्रिक मध्ये असताना तुम्ही एक विचारलं हो तुम्हाला ते मॅट्रिकचं कोणत्या वर्षी तुमचं हे झालेलं आहे त्यानुसार ती एक वय तुम्हाला टाकावं लागणार आहे. त्याच्यानंतर जिल्हा, राज्य, त्या जनरल गोष्टी आहे, धर्म आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीतले आहात ते आहे. हा, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक आहे इथे, म्हणजे मी स्वतः सुद्धा मला 2दा हा अटेस्टेशन फॉर्म भरावा लागलेला आहे. मी जेव्हा ग्रामसेवक झालो होतो त्यावेळेस, एसटीआर झालो त्यावेळेस. इथे पोरं बरेच जण चुकतात की मागील 5 वर्षामध्ये तुम्ही कुठे कुठे राहिलेले आहात हे काय विचारतात ते सांगतो. कारण काय होतं काही वेळेस क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जातं. तुम्ही ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणचं तुम्हाला पोलीस स्टेशनचं पुन्हा ते पत्र त्या ठिकाणी ते बोलवतात, ते कलेक्टर ऑफिस मार्फत, तिकडे एसपी ऑफिस मार्फत. काही जण वेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन राहत आहेत, 4 वर्ष दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहिले, मग त्या ठिकाणचं त्या ठिकाणी असताना तुम्ही काही गुन्हा वगैरे केलेला आहे का तो हेतू असतो या ठिकाणी. ओके, ते लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला बरेच वेळेस ते माहित नसतं, तर ते अधिकृतरित्या तुम्ही त्या ठिकाणी राहिले असाल तर तसं टाका. तुमचं त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला पत्र जाईल यांच्याकडून, नंतर जातं ते, आणि त्यांच्याकडून व्हेरिफिकेशन येतं की बाबा याचं या कालावधीमध्ये त्याने काही रिकामी उद्योग केलेले नाही. त्याच्यानंतर शिक्षण, बाहेरची माहिती वगैरे ते सांगितलेलं आहे अटेस्टेशन फॉर्म मध्ये. मला वाटतं गुन्ह्याचं वगैरे माहिती दिली आहे ना, स्थानबद्ध, अटक वगैरे, काही खटला इथे जे असेल ते लिहा. एखाद्यावर समजा तुमचं एखाद्या याच्या ठिकाणी तुमच्यावर केस झालेली असेल ना ती लिहा. तुमच्यावर केस झालेली आहे म्हणजे तुम्ही अपात्र आहे असं नाहीये, लक्षात ठेवा. बरेच जणांना हे माहित नसतं. एखाद्या गुन्ह्यामध्ये तुमचं नाव गोवल्या गेलेलं आहे, त्याचा निकाल पेंडिंग आहे, तो 10 वर्ष लागत नसेल म्हणजे तुम्ही तोपर्यंत तसं राहणार नाही. तो गुन्हा सिद्ध झाला असेल, तुम्हाला शिक्षा जाहीर झाली असेल न्यायालयामार्फत, तर तुम्ही गुन्हेगार आहे. तुमच्यावर कोणी येऊन केसेस करतंय, तुम्ही त्याला काही फरक पडत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे म्हटलंय की गुन्हा दाखल आहे का, तर असेल तर येस म्हणा. एखादा म्हणजे फार क्वचित असेल पण असू शकतो एखादा विद्यार्थी तिथे तुमच्यावर गुन्हा दाखल आहे आणि तुम्ही नाही म्हटले तर मग तुम्ही गुन्हा करताय. त्याच्यामुळे एका गुन्ह्याच्या आणखी 2 गुन्हे वाढवू नका. असेल यस म्हणा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला तिथे काही हे होत नाही. ओके, पुढचा मुद्दा अपराधी सिद्ध ठरवण्यात आले आहे का, हा मुद्दा महत्वाचा आहे. अपराधी सिद्ध ठरवण्यात आला असेल जे आहे ते लिहा. ते हे फार कमी म्हणजे 0.1% वगैरे मध्ये या गोष्टी असू शकतात. याच्यामध्ये आणखी काय सांगितलेलं आहे यांनी, तुमचे 2 इथे बरेच जण इथे प्रॉब्लेम येणार आहे. जबाबदार व्यक्ती कोण, मग तुम्ही कोणाच्या सहाय्य घेतायत, कसं आहे जबाबदार व्यक्ती म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तीचे सहाय्य. प्रतिष्ठित, ओके. मग त्याच्यामध्ये सरपंच वगैरे किंवा एखादा डॉक्टर, एखादा अधिकारी वगैरे असंही चालू शकतं. ओके, तिथे काही प्रॉब्लेम नाही. समजा नंतर शपथपत्र तुम्हाला खाली द्यायचं आहे की काही कारवाई वगैरे काही मी सगळं देतोय ते खरं आहे, दिनांक वगैरे लिहायचे खाली. शेवटी तुम्हाला लहान कुटुंबाचा नमुना दिला आहे आणि शेवटी तुमची लिस्ट सोडलेली आहे. ओके, बरं. याच्यामध्ये तुला काय सांगावंसं वाटतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तयारी करत असताना काय तुझ्याकडून काही चुका झाल्या का, काही तुला काय जाणवतंय की मुलांनी काय थोडंसं लक्ष दिलं पाहिजे? मुलांनी काही व्यवस्थित जे दिलेलं आहे सर त्याची व्यवस्थित झेरॉक्स मारून अटेस्टेड वगैरे सेल्फ अटेस्ट करून व्यवस्थित फाईल बनवायला पाहिजे. कारण काय तो वेळेवर धावपळ होती, एखादं डॉक्युमेंट राहून जातं. माझ्याकडून मी 1-2 डॉक्युमेंट म्हणजे राहिले होते, मग नंतर मी लिस्ट केली. बरोबर, लिस्ट नुसार चेक केलं एक डॉक्युमेंट आहे का सगळं बरोबर, लक्षात येतं. आणि त्या क्रमानेच लावायचं सांगितलं, त्यांनी जो क्रम दिलाय त्या क्रमानेच लावायचा. एक ओरिजिनलचा पूर्ण संच त्याच क्रमाने ठेवायचा आणि त्याचे 2 झेरॉक्स आणि फोटो त्यांनी 4 सांगितले, आपण थोडी शिल्लक आणखी ठेवली पाहिजे. त्याच्यात साईज दिली सर फोटो, त्या साईज मध्ये दिलं पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला साई नाही करायची ना. ओके, मला वाटतं एवढ्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाला कळणाऱ्या गोष्टी आहेत या, पण आता त्याचं सिलेक्शन झालंय, तो त्या प्रोसेस मधून गेलेला आहे. म्हणून मला वाटतं तुमच्या समोर आपल्याला जी किशोरने माहिती दिली याच्यातून, आणि पुढे भविष्यात ज्यांना तलाठी भरती द्यायची त्यांना एक जनरल आयडिया राहील की काय काय डॉक्युमेंट्स लागतात. कारण की आता बरेच जण असतात जे सिलेक्शन झालं यांच्यासाठी हे महत्वाचं आहे, पण याच्यापेक्षा ज्यांचं नाही झालंय, ज्यांना भविष्यात तयारी करायची त्यांच्यासाठी मला वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. कारण बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये अभ्यास कमी आणि इतर ही भीती जास्त असते की माझं काय होईल, पुढे माझं सिलेक्शन झाल्यावर माझं कसं होईल, काय होईल. याच्यामध्ये काही मेडिकल संदर्भात तुम्हाला काही कळवण्यात आलं? मेडिकल वगैरे. ओके, आता याच्यात मेडिकलचं कसं असतं ते तुम्हाला सांगून देतो. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तुमचं ओके झालं, तुम्हाला ते जॉईन करून घेणार. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला आता ते कलेक्टर ऑफिसला जॉईन करून घेणार. आधी कलेक्टर ऑफिसला जॉईन झाले तुम्ही त्या कलेक्टरच्या अंडरमध्ये, तुम्हाला मग सजा देण्यात येईल. पण सजा ही तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये कोणाच्या तरी एखाद्या जो चांगला तलाठी आहे, सिनियर तलाठी, त्याच्यासोबत तुमची ऑर्डर होईल.
तुझ्या सदाला काम करतो त्यासोबत तुम्हाला जावं लागेल पहिले 1-2 महिने 2-3 महिने त्या ठिकाणी. म्हणजे पुढचं कसं असतं थोडं सांगतोय. 2-3 महिने त्यासोबत तुम्हाला काम शिकून घ्यावं लागेल. आता हे जेव्हा तुमची पोस्टिंग होईल एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी कुठेतरी एखाद्या गावामध्ये, त्या कालावधीमध्ये मग ते तुम्हाला मेडिकलचं पत्र देईल डिपार्टमेंट, की तुमचं हे मेडिकल तुम्हाला या दवाखान्यामधून करून आणायचंय. तेव्हा तुम्हाला मेडिकल करायचंय. आणि मेडिकलमध्ये काही जास्त नसतं, जनरल सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये फक्त तो रंग आंधळेपणाचा एक प्रॉब्लेम असतो, तोही फार तो नसल्यागतच आहे, तो खूप कमी लोकांना असतो तो. तेवढा एक इश्यू आहे. इतर काही इश्यू म्हणजे आर्मी सारखं वगैरे एवढं मेडिकल काही नसतं. त्याच्यामुळे मला वाटतं या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील. आणि किशोरचं जे सिलेक्शन झालंय त्याच्यातून तुम्ही सगळे लोक प्रेरणा घ्याल आणि पुढे जाल. अजून काही संदेश द्यायचा असेल तर दे तू. चल, तुला शुभेच्छा. तुझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चांगलं व्हावं, लवकर जॉईनिंग भेटावी, पहिला पगार भेटावा, पहिल्या पगारात आम्हाला पेढे दे. नक्कीच sir, नक्कीच. चला मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. सगळ्यांनी शेअर करा या व्हिडिओला, जे मित्र डॉक्युमेंटला जात आहेत त्यांच्यासाठी. थँक्यू. धन्यवाद सर.